सोलापूर महापालिकेत एकीकडे महापौर व उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे। भाजपच्या प्रभाग क्रमांक 24 ब मधील अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून विजयी झालेल्या नगरसेविका वनिता संतोष पाटील यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीनं अवैध ठरवल्याचं समोर येत आहे। प्रभाग क्रमांक 24 ब हा अनुसूचित जमाती महिला राखीव प्रवर्गासाठी आरक्षित असून या जागेवर भाजपकडून वनिता पाटील निवडून आल्या होत्या। त्यांनी वनिता रामचंद्र तलवार या नावाने कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली होती। त्यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या पत्नी उषा काळे या उमेदवार होत्या। निवडणुकीनंतर उषा काळे यांनी वनिता पाटील यांच्या जातीच्या दाखल्याविरोधात अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती। या प्रकरणाची सुनावणी करून उपसचिव अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कोकण विभाग ठाणे यांनी वनिता पाटील यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्याची माहिती मिळत आहे। यानंतर उषा काळे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत वनिता पाटील यांना तात्काळ अपात्र ठरवून प्रभागात पोटनिवडणूक जाहीर करण्याची मागणी केली आहे। या घडामोडींमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे।